1500चे x% बरोबर 9000चे 60%. तर एक्सची किंमत किती? आता या ठिकाणी प्रथम हे जे दिलेले आहे 1500चे x%, 9000चे 60%, याचं प्रथम गणिती रूपांतर करूया आपण. आता गणिती रूपांतर कसं करायचं? तर 1500 चे म्हणजे गुणिला x% म्हणजे x/100 बरोबर 9000 चे म्हणजे गुणिला 7% म्हणजे 7/100. ठीक आहे, याचं केलं आपण गणिती रूपांतर. यानंतर आता इकडे डाव्या बाजूला हे 2 शून्य कट करू आपण. 2 शून्य जर कट केले तर शिल्लक काय राहील? 15 गुणिला x बरोबर. इकडे पण 2 शून्य कट करू तर इकडे राहील 90 गुणिला 7. ठीक आहे, आता आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे. तर 15 इथे गुणिला आहेत, तर 15 आपण या साईडला आणू. तर 90 गुणिला 7ला हे 15 काय होतील? भागीला होतील. ठीक आहे, तर x बरोबर 90 गुणिला 7 आणि छेदामध्ये 15. 15ने 90ला भाग द्यायचा. 15 एक 15 आणि 15 सखे 90. 6 गुणिला 7 sin 7 42. ही झाली एक्सची किंमत. किंवा आता दुसऱ्या पद्धतीनं कसं करू शकतो आपण? आता इथं प्रश्नामध्ये दिला आहे 1500चे x% आणि इकडे आहे 9000चे 60%. म्हणजे 1500च्या 9000 हे किती पट आहे? तर 1500च्या 9000 हे किती पट आहे? तर हे 6 पट आहे. 15 सखे 90 6 पट आहे. मग ही संख्या जर 6 पटीने वाढत असेल तर हे जे टक्के दिले आहे हे टक्के पण 6%नेच वाढतील. तर इथे किती टक्के आहे? 7%. मग 7 गुणिला 6 म्हणजेच sin 7 42. ही झाली एक्सची किंमत. याही पद्धतीने आपण करू शकतो.